सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 2. यदृच्छे वीण हालत नाही वृक्षाचेही पान. स्वामींचा पारमार्थिक प्रपंच वाढला होता. पत्रव्यवहार वाढला होता. कुणाची काही पत्र यायची. एखाद्या पत्रात काही अशुभ असायचं. अमुकाला अपघात झाला, अमुक गेला, इत्यादी इत्यादी. कोणी सेवेकरी अशी ही पत्र परमपूज्य स्वामींना वाचून दाखवित असत. स्वामी सहसा त्यावर काही बोलत नसत. एखाद्या अशुभ गोष्टीचं खोलीच्या अवतीभोवती बोलणं चाललं आहे असं जेव्हा त्यांना कळे तेव्हा स्वामीजी सहज म्हणत, ईश्वराची इच्छा, त्याच्यापुढे आपण कोण. अशा अनेक प्रसंगी सेवेकऱ्यांना स्वामीजी म्हणाले आहेत, ईश्वराच्या इच्छेविरुद्ध वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. आपण हवं हवं, नको नको असं उगाच म्हणत असतो. तोच सर्व करता सवरता आहे. माननीय दयानंद बांदोडकर आणि डॉक्टर गिंडे इत्यादींसारखे स्वामीजींचे सद्भक्त निवर्तले. ती बातमी जेव्हा कळली त्यावेळेला स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना म्हणाले, ईश्वराची इच्छा. 1967 साली जो भूकंप झाला, रत्नागिरीत वादळ झालं, स्वामीजी नुसतं म्हणाले, ईश्वराची इच्छा. कोणी सत्पुरुष समाधीस्थ झाले तशी बातमी कोणी वर्तमानपत्रात वाचून दाखवली की स्वामीजी क्वचित म्हणायचे, राहते तर काही कार्य करते, असो ईश्वराची इच्छा. स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. सौ रिसबूड पालघरच्या पूर्वाश्रमीच्या कुमारी मंदालिमये ह्या भाऊराव देसाई यांच्या मेव्हण्याच्या सुकन्या. सौ रिसबूड संस्कृत घेऊन MA झाल्या होत्या. त्यांचं शिक्षण रत्नागिरी आणि पावस इथं झालेलं. स्वामीजींचा सहवाससुद्धा त्यांना चांगला लाभला. पुढे त्यांचा विवाह झाला. काही वर्षांनी त्या पालघरहून आपल्या माहेरी म्हणजे पावस मुक्कामी येणार होत्या. चिरंजीव जय देसाई यांना त्यांनी तसं पत्रही लिहिलं होतं आणि पत्रात त्यांनी लिहिलं होतं की ह्यावेळेस परमपूज्य आप्पांना मला काही विचारायचं आहे, तर तसं गुरुवर्य आप्पांच्या कानावर घालून ठेव, वगैरे वगैरे. सौ रिसबूड पावसला आल्या. फुरसतीच्या वेळात त्यांनी परमपूज्य स्वामीजींना आपल्या इतर काही प्रापंचिक प्रश्नांबरोबर 2 प्रश्न विचारले. स्वामीजींनी त्या 2 प्रश्नांची मोठी मार्मिक पण सिद्ध पुरुषाला साजेशी अशी उत्तरं दिली होती. असे प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतात, परंतु विवेकी आणि साक्षात्कारी पुरुष अशा प्रश्नांना कसं उत्तर देतात ते स्वामीजींनी सौ रिसबूड यांच्या प्रश्नांना दिलेल्या या उत्तरावरून वाचकांच्या सहज ध्यानात येईल. अप्पा, मला वाटतं की गुरुचरित्र वाचावं. वाचू का? गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये असं म्हणतात. आपण उगाच
परंपरा मोडू नये. जिज्ञासाच असेल तर गोष्टीरूप गुरुचरित्र वाचावं. अगदीच इच्छा असेल तर एखाद्या दुकानातील पोथी आणावी, वाचावी आणि परत करावी. पूजेतील वा घरातील पोथी नको. आप्पा, आता दुसरा प्रश्न माझा असा आहे की आमच्या कुटुंबात गणपती बसत नाहीत. मला वाटतं आता बसवावा. काय करू? गणपती का बसवत नाहीत ह्याला काही कारण असेल. आपण मुद्दाम होऊन बसवू नये. हौस म्हणून उत्सव मूर्ती आणावी. मुलांना आरत्या इत्यादी शिकवाव्या म्हणजे झालं. स्वामीजींचा स्वभाव अत्यंत अनाग्रही असा होता. ते सूचक असं बोलायचे, पण त्यांच्या बोलण्यातील खरा अर्थ समंजस व्यक्तीस सहज समजायचा. उगीच आज्ञा करणं, चमत्कार वाटेल असं बोलणं त्यांच्यापाशी नव्हतं. अट्टाहासानं केलेली कोणतीही गोष्ट त्यांना आवडत नसे. किंबहुना तशी काही गोष्ट करण्यास ते प्रायः अनुमोदन देत नसत. परमार्थ, साधन वा नामस्मरण इत्यादी व्यतिरिक्त काही प्रश्न स्वामींना विचारण्यास सहसा कोणी धजावतच नसे. निदान माझा तरी तसा अनुभव होता. सेवेकऱ्यांमार्फत पूर्वसंमती घेऊनच साधक किंवा दर्शनाची इच्छा करणाऱ्यांनी प्रापंचिक स्वरूपाचा असा एखादा प्रश्न स्वामींना क्वचित प्रसंगी विचारलेला मला माहिती आहे. बघू, नंतर सांगेन असं काहीतरी बोलून काही वेळानं स्वामी साधकांच्या अशा एखाद्या प्रापंचिक प्रश्नाचं उत्तर देत असत. काही साधकांना आणि व्यक्तींना अशी काही उत्तरं दिलेली मला माहीत आहेत. एकदा का त्यांच्या मुखातून एखाद्या प्रश्नाचं उत्तर बाहेर पडलं की मग मात्र ते उत्तर अगदी वज्रलेपासारखं, अगदी देववाणीसारखं असं असायचं. अगदी तसंच व्हायचं, घडायचं असा अनेकांचा अनुभव असे. मी स्वतः तरी असा अनुभव अनेक वेळेला घेतलेला आहे. असे प्रसंग, असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 2. उद्याच्या भागात आपण ऐकूया याचा भाग 3. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.